महाराज की जय। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बुलंद आवाज कुणाचा? शिवसेनेचा। शिवसेना जिंदाबाद। शिवसेना जिंदाबाद। जिंदाबाद जिंदाबाद। शिवसेना जिंदाबाद। ओके धन्यवाद। मी विलास बापू मनगटे, शेलगाव, कन्नड तालुका। मी चिंचोली सर्कलमधून उभा आहे आणि मी जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून असं पक्ष आपला झाला तेव्हापासून मी पक्षासोबत आहे आणि मी शेलगावचा सरपंच असून मी 3 वर्षामध्ये 10 ते 11 कोटीची कामं केले आणि आदर्श सरपंच असे 3 पुरस्कार मला माझ्या पंचक्रोशीत भेटलेले बाबा। आणि मी सामाजिक धार्मिक हे सर्व कामं करतो, जनसेवा करतो आणि कामाच्या बाबतीमध्ये मी कन्नड तालुक्यात टॉपचा सरपंच आहे आणि म्हणून मी पक्षाकडे मागणी केलेली आहे की मला जिल्हा परिषद सर्कलचं तिकीट द्यायला पाहिजे। कोणत्या सर्कलमधून मागणी? जिल्हा परिषद चिंचोली सर्कल। बरं, पक्षाने तुम्हाला का उमेदवारी द्यावी? की मी येत्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 10 ते 11 कोटीची गावात कामं केले आणि कामं केल्यानंतर एक आदर्श सरपंच म्हणून आतापर्यंत कन्नड तालुक्यात मला 3 पुरस्कार भेटलेले आणि दुसरा विषय की मी अखिल भारतीय सरपंच संघटना परिषद कन्नड तालुका अध्यक्ष आणि जिल्हा समन्वयक आहे। जवळजवळ 22 गावाचे सरपंच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि 22 गावाच्या सरपंचाचा मला कॉन्टॅक्टमध्ये त्याचा पाठिंबा मला आहे। कोणत्याही सरपंचाच्या पाठिंबा कमीत कमी 400-500 मतदार असतात। आमच्या गावामध्ये 22 गावं आहे, एक जर 300-400 जरी मतदान धरलं तर 20 तरी 60,000-7,000 मतदान ते होतं, प्लस पक्षाचं मतदान। तर या मी 100% निवडून येऊ शकतो। आणि दुसरा विषय असा की सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणार मी पहिला सरपंच आहे कन्नड तालुक्यामध्ये। हे तुम्हाला तिथे तालुक्यात जरी तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला ती कळून जाईल। तुमचं विजन काय असेल? सर्कलच्या विकासासाठी विजन काय असेल? विजन नाही, विकासासाठी ज्या काही योजना आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून आलेल्या त्या संपूर्ण 22 गावाला आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा वरून आपली जेवढी काही ओळख आहे त्या माध्यमातून जो विकास करता येईल आपल्याला तो विकास आपण 100% करणार। काय आव्हान करसाल तुम्ही मतदारांना? हे आव्हान एकच करणारे म्हणतात विकासाच्या मुद्द्यावर आव्हान करणार की सत्ता पण वर आहे भाजप शिवसेनेची, जर मला निवडून दिलं तर या सत्तेच्या माध्यमातून जो विकास मला करता येईल जो शासनाकडून मला विकास निधी आणता येईल तो विकास आणून प्रत्येक 22 गावात मी तो देण्याचा प्रयत्न करतो। चालेल, ओके, थँक्यू। असं